हॅलो नमस्कार, मी अनिता. सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये भालकीजवळ असलेलं विष्णू भगवानाचं खूप सुंदर मंदिर मी दाखवणार आहे. त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा जो व्हिडिओ आहे आषाढी एकादशीचा व्हिडिओ आहे. आषाढी एकादशीला आम्ही आमच्या गावाला गेलेलो होतो. तिथे ही जी माझी बेबी डॉल आहे कृती, तिला शाळेमध्ये रुक्मिणी बनवलेलं होतं. तर सुंदर पैठणी साडी नेसून ही आमची रुक्मिणी खूप सुंदर दिसत होती. सगळे आम्ही जिकडं गेलो तिकडे तिलाच सगळेजण बघत होते. काष्टा साडी नेसून पैठणी नेसून खूप छान दिसत होती. तिला शाळेत पाठवून दिलो आणि आमची घरातली सगळी पूजापाठ वगैरे सगळं झाल्यावर आम्ही आमच्या शेताला आलो. शेतामध्ये लक्ष्मी माताचं मंदिर बांधलेलं आहे. मागच्या महिन्यातच आम्ही लक्ष्मी माताची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. व्हिडिओ पहिल्यांदाच कोणी बघत असाल तर त्यांच्यासाठी सांगेन, प्राणप्रतिष्ठाचा खूप छान व्हिडिओ आहे. खूप छान पूजाविधी सगळ्या झालेल्या आहेत. तो व्हिडिओ तुम्ही जाऊन नक्की बघा. मग आमची ही जाऊबाई भाग्यश्री ही दर शुक्रवारी अमावस्या पौर्णिमेला जाऊन लक्ष्मी माताची पूजा, तिची सेवा करते. आज पहिल्यांदाच मी पण माझ्या हातातून आम्ही दोघी मिळून छान आई लक्ष्मी मातेचा अभिषेक केला. तिला आंघोळ वगैरे घालून छान तिची पूजा केली आणि आषाढीच्या निमित्ताने एकादशीच्या मग पूजा वगैरे सगळं आमची आरती वगैरे झाल्यावर आम्ही एकादशीच्या निमित्ताने हे मंदिर बघायला आलेलो आहोत. मी पहिल्यांदाच आलेली आहे. गावाच्या जवळच आहे पण मला माहिती नव्हतं. पहिल्यांदाच मी हे मंदिर बघते. खूप सुंदर मंदिर आहे. एवढं घनदाट जंगल आहे मैलारच्या, त्याच्यामध्ये मैलार इथंच सगळे देव आहेत. मैलारचा मल्लण्णा आहे, आमचा खंडोबाराया, त्याच्यानंतर शनी महात्मा आहे, विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. हे सगळे देव आम्ही त्या दिवशी केलेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये ते देव पण मी तुम्हाला दाखवेन. आज ह्या व्हिडिओमध्ये फक्त हे एकच मंदिर मी दाखवत आहे. खूप सुंदर मंदिर आहे. ह्या मंदिराची अशी स्टोरी आहे की इथे कोणीतरी माणूस आलेला होता, तर त्याला ना इथे विष्णू भगवानाचा साक्षात्कार झाला. त्या माणसाला जंगलामध्ये तो आलेला होता तेव्हा, तर त्याला साक्षात्कार झाला आणि तो बोलला की तो आत्महत्या करायला आला असं ऐकण्यात आले. तर जेव्हा तो आत्महत्या करायला आलेला तेव्हा त्याला विष्णू भगवानाचा साक्षात्कार झाला आणि त्याला वरदान दिलं देवानी की तो असा जीव देऊ नको, इथेच राहा, माझी सेवा कर, म्हणून भगवान प्रगट झाले आणि तेव्हा त्यांनी इथे मंदिर बांधले. जास्त जुनं नाही असं ऐकण्यात आले. हे 8 ते 10 वर्ष जुनं असं मंदिर आहे. पण बघितलं तर वाटत नाही, कारण खूप हे बघा वडाचं झाड, एवढं मोठं वडाचं झाड आहे. याच्याभोवती सगळी देवं आहेत. गणपती आहे, शंभूराय, महादेवाची पिंड आहे, सत्यनारायण आहे, नरसिंहस्वामी आहेत, अजून दत्तात्रेयाची मूर्ती आहे. असं ह्या झाडाच्या भोवती मूर्त्या बसवलेल्या आहेत. आणि असं बघितलं तर वाटत नाही की नवीनच मंदिर आहे, पण खूप छान आहे मंदिर. तर नक्की एकदा जवळपास कोणी राहत असतील, बघितलेलं नसेल तर नक्की येऊन बघा. छान वाटतं आहे. कुंड आहे इथे, छोटंसं कुंड आहे. त्याच्या वरीच विष्णू भगवानाची मूर्ती आहे. 2 मूर्त्या आहेत विष्णू भगवानचे झोपलेल्या. खूप सुंदर मंदिर, छोट्या मूर्ती आहेत पण खूपच सुंदर दिसत आहेत. आणि त्याच्यानंतर आम्ही इथं खूप छान दर्शन वगैरे केलं. आषाढी एकादशी होती म्हणून प्रसादाला साबुदाण्याचा प्रसाद देत होते. वरून बघा असं सुंदर दिसतंय सगळं. लोक नारळ बांधलेत, नवसाचे नारळ दिसत आहेत, ते बांधलेले इथे दिसत आहेत. आणि भरपूर गर्दी आहे. गावाकडे पण आता लोक ना असं सणवार आला, सुट्टी आले की असं जातात फिरायला भरपूर. तर त्या दिवशी पण सगळ्या मंदिरावाला खूप गर्दी होती. दर्शन करून वरी आलो तेव्हा वरी पण एकदम डोंगरावर इतकं छान वाटत होतं सगळं बघून. जसं काय माथेरान, खंडाळा, लोणावळ्याला जातो तसं सीन होता सगळा. बघून खूप छान वाटत होतं सगळं. तेव्हा आम्ही माथेरानला गेलेलो, तीच आठवण येत होती मला. छान हिरवळ, पावसाळा असल्यामुळे सगळीकडे हिरवळ भरपूर होती. तुम्हाला हे मंदिर कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. अजून माझ्या गावाकडचे खूप छान मंदिर आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये मी जरूर दाखवेन. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब जरूर करा. तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. नमस्कार.